दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनोखे गटर पूजन आंदोलन. दिवा शहरातील नालेसफाईचे कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे गटर पूजन आंदोलन करण्यात आले. कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे आणि दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दिवा शहरातील नाले सफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी गटरपूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच तातडीने संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली. आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत, जिल्हा सचिव भैयासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पटेलकर, विभाग प्रमुख योगेश निकम, संजय जाधव यांच्यासह विभाग प्रमुख, शाखा प्रमुख संतोष कदम, उमेश भानसे, शशिकांत कुंभारगण, विलास उतेकर, तुषार सावंत, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. ज्यांनी सांगितलं ना 80% गटर सफाई झाली, त्याला हाणून इथे गटरात बसवा, म्हणजे त्याला दिसेल की नाले सफाई किती झाली. आज 1,60,00,000 रुपये जी निधी दिली आहे ती कुठे गेली? कोणाच्या टक्केवारीसाठी निधी काढली गेली? कोणाच्या खिशात जाणार आहे ही? ह्याचा पहिले चौकशी महापालिकेने केली पाहिजे. आज आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाली, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही. फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात. खालचा गाळ काढणार कोण? तुम्ही गाळ काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार. काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत. ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे. पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं. त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आज देशात नेटच्या पेपर फुटले जातात. सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले जातात. मग याकडे सरकार कधी? म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आणि गटराचं आंदोलन केलं आणि तेव्हा तरी सरकारला जाग येईल आणि आता तरी हे गटर साफ करतील. या गटर पूजन आंदोलनाचं आमंत्रण आम्ही माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिलं होतं. महापौर पिंपळकर मॅडम आहेत त्यांना दिलं होतं. उपमहापौर कृष्णा पाटील आहेत त्यांना दिलं होतं. विरोधी पक्षनेते, गटनेते सगळे पक्षाचे सगळ्या गटनेत्यांना दिलं होतं. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं की आपण या पूजेला आवर्जून या, जेणेकरून तुम्हाला दिव्याची नाले सफाई झाली की नाही हे तरी माहीत पडेल. परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आणि यांचे लोकप्रतिनिधी हे कोणीही दिव्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कोणीही दिव्याकडे बघायला सुद्धा आलं नाही की नाले सफाई झाली की नाही. गणेश पूजनचा प्रसाद आम्ही व्यवस्थितरित्या शिवसेना स्टाईलने त्यांना पोहोचवण्यात येईल.